नमस्कार मंडळी, मी जयश्री तुमचं सुनंदा किचन मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मूग डाळ कचोरी कशी बनवतात ते बघूया। त्यासाठी मी इथं अर्धा तास कोमट पाण्यात भिजत घातलेली मूग डाळ घेतली आहे। 1 वाटी मैदा, 1.5 चम्मच तिखट, 1 चम्मच गरम मसाला, बेसन पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 4 कढीपत्त्याचे पानं, जिरा पावडर, चाट मसाला आणि धने अर्धे करून घेतले। धन्याचे अर्धे काप केले। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मैदा घेते, त्यात थोडं मीठ, थोडा ओवा असं चुरून टाकते, जेणेकरून मस्त स्वाद येईल पिठाला। आणि 1 चमचा कोमट केलेलं तेल। आता आपण त्याला मस्त एकजीव करून घेऊ। आता आपल्याला काय करायचंय, थोडं थोडं पाणी टाकून मस्त एक गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, मस्त अशा प्रकारे गोळा बनवून घेतलाय आपण। आता आपण कचोरीचा मसाला बनवून घेऊ। तर ह्या पिठाला झाकून ठेवून देऊ एका बाजूला। बघा तर मंडळी, आपल्याला आता काय करायचंय, आता मिक्सरला ही डाळ थोडी 2 फिरक्या फिरवून घ्यायचे, जास्त बारीक नाही करायचे। हे बघा मंडळी, अशा प्रकारे आपण मिक्सरला वाटून घेतलंय। चला तर मंडळी, आता आपण कचोरी बनवण्याचा मसाला बनवून घेऊ। त्यासाठी मी इथं कढई ठेवली, कढईत तेल टाकून घेऊ। त्यात आता आपल्याला बारीक केलेले धने, जिरा पावडर, चाट मसाला 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा। आता आपल्याला टाकायचे बेसन पीठ। ते थोडंसं 3 मिनिटांसाठी लालसर होऊ द्यायचं। हे बघा मंडळी, अशा प्रकारे भाजून घेतलंय। आता आपल्याला त्यात वाटलेली मुगाची डाळ टाकायची। गॅस कमी राहू द्यायचं। आता आपल्याला त्यात लाल तिखट टाकायचं, गरम मसाला, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ। आता आपण यांना मस्त एकजीव करून घेऊ। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपलं सारण तयार आहे। आता आपण मस्त एका प्लेट मध्ये काढून ते थंड होऊ देऊ। हे बघा मंडळी, मस्त गार झालंय। आता आपल्याला कचोरीत भरायला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे त्याचे। अशा प्रकारे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे। बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण गोळे बनवून घेतले। आता आपल्याला काय करायचं, हे मैद्याचं पीठ जे गोळा बनवून घेतलेला आपण, त्याचे अशा आकाराचे गोळे मोठे मोठे तोडून घ्यायचे। अशा प्रकारे करायचे आपल्याला। आणि त्यात हा गोळा अशा प्रकारे टाकून द्यायचा।
आणि आपण मोदक बनवतो तशा प्रकारे ह्या गोळ्याला असे आकार देऊन दाबून द्यायचे. हे वरचं पीठ तुम्ही तोडू पण शकता, नाहीतर तिथं राहू पण देऊ शकता. आणि हाताच्या सहाय्याने असं प्रेस करायचं. जास्तही प्रेस नाही करू, हळूहळू प्रेस करायचं. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला कचोरी बनवून घ्यायची. बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपण कचोरी बनवून घेतलंय. आता आपल्याला डीप फ्राय करायचंय. तेल मस्त तापलंय. आता एक एक करून सोडायचे. बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपली कचोरी तयार आहे. आता आपण मस्त काढून घेऊ त्यांना. हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला बाकीच्या कचोऱ्याही तळून घ्यायचे. बघा तर मंडळी, अशा प्रकारे आपली मस्त कचोरी बनवून तयार आहे. तुम्ही नक्की बनवून बघा अशा प्रकारे. आणि तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.